हॅलो फ्रेंड्स, आमच्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आम्ही सोलापूरचा फेरफटका मारणार आहोत। या सुंदर शहरातील आकर्षणाबद्दल तुम्हाला कदाचित बऱ्याच गोष्टी माहित नसेल, तर आज आपण सोलापूरमधील 10 अशी ठिकाणे बघणार आहोत ज्याला तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता। सो लेट्स गेट स्टार्टेड। जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी आयकॉनवर क्लिक करून आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट रहा। नंबर 10, श्री प्रभाकर महाराज मंदिर। श्री प्रभाकर महाराज मंदिर सोलापूर बस स्टँडवरून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। हे मंदिर सोलापूरच्या बुधवार पेठेत आहे। हे मंदिर प्रसिद्ध संत प्रभाकर महाराजांना समर्पित आहे। हे एक भक्तीचे केंद्र आहे जे आशीर्वाद घेणाऱ्या भक्तांना आकर्षित करते। हे मंदिर शांत ठिकाणी वसलेले आहे। प्रार्थना आणि आत्मनिरीक्षणासाठी एक शांत वातावरण देते। महाराजांच्या शिकवणीचे पालन करण्यासाठी हे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे। नंबर 9, इंदिरा भवन। इंदिरा भवन सोलापूर बस स्टँडवरून 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे। इंदिरा भवन ही सोलापूर येथील 3 मजली इमारत आहे, जिथे सोलापूर महानगरपालिका आहे। हे एक लोकप्रिय पर्यटन आकर्षण आणि एक प्रसिद्ध वास्तुशिल्पीय चमत्कार आहे। ही इमारत 1899 ते 1907 दरम्यान श्री अप्पासाहेब उर्फ राव बहादूर मलप्पा बसप्पा वरद यांनी बांधली होती। हे बरोक, रोकोको आणि भारतीय वास्तुकलेचे घटक असलेले इमारत आहे। या इमारतीचा वापर निवासस्थान, हायस्कूल आणि जिल्हा न्यायालयासह अनेक कारणासाठी केला गेला आहे। इंदिरा भवन 1964 पासून महानगरपालिकेची इमारत आहे। नंबर 8, शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क सोलापूर बस स्टँडवरून 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे। हे ठिकाण कौटुंबिक मजा आणि वॉटर राईडसाठी प्रसिद्ध आहे। सोलापूरमधील एकमेव आलिशान वॉटर पार्क ज्यामध्ये वेव्ह पूल, रेन डान्स, वॉटर ॲडव्हेंचर राईड्स, फॅमिली राईड्स, टॉर्टस एरिया आणि बरेच काही समाविष्ट आहे। हे ठिकाण ग्राहकांना वॉटर पार्कचा अनुभव सुलभ करण्यासाठी सर्व एकाच पॅकेजमध्ये जसे नाश्ता, दुपारचे जेवण, सर्व राईडची सुविधा आणि स्विमिंग पोशाखची व्यवस्था करून देतात। नंबर 7, संभाजी लेक। संभाजी लेक सोलापूर बस स्टँडवरून 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। हे हिरवळीने वेढलेले एक सुंदर तलाव आहे। संभाजी तलाव शहराच्या गर्दीतून सुटका देते। बोटिंगसाठी, किनाऱ्यावर आराम करण्यासाठी आणि सुंदर सूर्यास्त दृश्याचा आनंद घेण्यासाठी हे आदर्श ठिकाण आहे। हिरवीगार बाग, मुलांसाठी खेळण्याची जागा आणि चालण्याचे मार्ग यांच्या स्थापनेमुळे परिसर कुटुंबासह सहली आणि पिकनिकसाठी एक आवडते ठिकाण बनले आहे। तलावाचे शांत वातावरण शहराच्या गजबजाटाच्या तुलनेत वेगळे आहे, जे सर्वांना शांततापूर्व निवास प्रदान करते। नंबर 6, गणपती घाट। गणपती घाट सोलापूर बस स्टँडवरून 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे। विशेषतः नदीकाठी वसलेले हे शांत ठिकाण सकाळी फिरायला जाणे आणि धार्मिक कार्यक्रमासाठी लोकप्रिय आहे। घाटाच्या जवळ असलेल्या गणपतीच्या मोठ्या मूर्तीवरून या ठिकाणाचे नाव गणपती घाट पडले आहे। या घाटवरून तुम्ही श्री सिद्धेश्वर मंदिर बघू शकता। तुम्ही जर सोलापूरमध्ये शांत ठिकाण शोधत असाल तर गणपती घाटला नक्की भेट देऊ शकता। नंबर 5, श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर। मल्लिकार्जुन मंदिर सोलापूर बस स्टँडवरून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे। हे प्राचीन मंदिर भगवान मल्लिकार्जुन यांना समर्पित आहे आणि हे मंदिर सोलापूर शहरातील महत्त्वाच्या मंदिरापैकी एक आहे। मंदिराचे शांत वातावरण त्याच्या गुंतागुंतीच्या वास्तुकलेसह पर्यटकांना आकर्षित करते। मंदिरात एक मोठे अंगण देखील आहे, जे ध्यान आणि शांत चिंतनासाठी परिपूर्ण आहे। या मंदिराचा परिसर खूप स्वच्छ आहे आणि मंदिर येथे एकदम मधोमध बांधले गेले आहे। जर तुम्ही सोलापूरमध्ये असाल तर या मंदिराला नक्कीच भेट द्या। नंबर 4, रेवण सिद्धेश्वर मंदिर। रेवण सिद्धेश्वर मंदिर सोलापूर बस स्टँडवरून 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। हे मंदिर रेवण सिद्धेश्वर नावाच्या एका लोकप्रिय संताला समर्पित आहे। रेवण सिद्धेश्वर मंदिर हे प्राणी संग्रहालय आणि संभाजी तलावाजवळ असलेले एक खूप जुने मंदिर आहे। लिंगायत समुदायाच्या धार्मिक परंपरा पाळण्यासाठी हे मंदिर महत्त्वाचे आहे। ते त्याच्या धार्मिक महत्त्वासाठी आणि सुंदर परिसरासाठी ओळखले जाते। मंदिराच्या खोलीच्या आतील तळघरात
महान संताची मूर्ती आहे. मंदिर दगडात बनवलेल्या अनेक कक्षांनी व्यापलेले आहे. मकर संक्रांतीचा हिंदू सण येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या शुभ प्रसंगी येथे एक मोठा पशु बाजार आयोजित केला जातो. नंबर 3, हजरत शाह जौहर दर्गा. हजरत शाह जौहर दर्गा सोलापूर बस स्टँडवरून 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. ही दर्गा मुस्लिम आणि हिंदू दोघांसाठी तीर्थक्षेत्र आहे, ज्यामुळे ही दर्गा धार्मिक एकतेचे प्रतीक बनते, जे त्यांच्या शिकवणी आणि या प्रदेशातील आध्यात्मिक योगदानासाठी ओळखले जाते. त्यांनी अनेक चमत्कार केले असे मानले जाते. दर्ग्याची वास्तुकला इंडो इस्लामिक शैलीचे सूचक आहे, ज्यामध्ये घुमट आहे आणि जे शांती आणि अध्यात्माचे दीपस्तंभ म्हणून काम करते. देशाच्या विविध भागातून भाविक येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी येतात. दर्गा हे एक शांत धार्मिक स्थळ आहे, जे कुटुंबासोबत काही वेळ घालवण्यासाठी परिपूर्ण आहे. नंबर 2, सोलापूर भुईकोट किल्ला. भुईकोट किल्ला सोलापूर बस स्टँडवरून 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हा किल्ला जमिनीवर बांधला आहे, म्हणून त्याला भुईकोट किल्ला असे म्हणतात. सोलापूर भुईकोट किल्ला बहमनी सल्तनत, यादव राजवंश आणि विजापूर सल्तनत यासह अनेक राजवंशांनी आणि शासकांनी बांधला होता. 1818 मध्ये साताराचे बाजीराव पेशवे छत्रपती प्रतापसिंग भोसले यांनी येथे 1 महिना वास्तव्य केले होते. या किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे आणि त्याची बांधकाम शैली सामान्य बहमनी काळातील आहे. या किल्ल्याला 2 दरवाजे आहेत, उत्तर दरवाजा आणि महाकाली दरवाजा. येथे तुम्हाला एक शनी मंदिर, एक उद्ध्वस्त शिव मंदिर, एक महाकालेश्वर मंदिर आणि कोरीव छत असलेली मशीद दिसेल. नंबर 1, श्री सिद्धेश्वर मंदिर. श्री सिद्धेश्वर मंदिर सोलापूर बस स्टँडवरून 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हे मंदिर सिद्धेश्वर यांना समर्पित आहे, जे 12व्या शतकातील शिवभक्त होते आणि लिंगायत धर्मात यांना देव म्हणून मानले जाते. मंदिराच्या ठिकाणी त्यांना 1167 मध्ये समाधी मिळण्याची नोंद आहे आणि म्हणूनच भक्तांमध्ये हे स्थान आदरणीय आहे. ही संगमरवरी समाधी मंदिराच्या मध्यभागी आहे. हे हिंदू आणि लिंगायत धर्माच्या सदस्यासाठी पवित्र मंदिर आहे. सिद्धेश्वर हे सोलापूरचे ग्रामदेवता सुद्धा आहे. हे मंदिर सोलापूरमधील सर्वात लोकप्रिय ठिकाणापैकी एक आहे. विशेषतः एका सुंदर तलावाने वेढलेल्या बेटावर बसलेले हे मंदिर शांततापूर्ण आणि आध्यात्मिक अनुभव देते. मंदिराची वास्तुकला देखील खूप अद्वितीय आहे. हे मंदिर यात्रेकरू आणि पर्यटकांना आकर्षित करते. जर तुम्ही सोलापूरमध्ये असाल तर या मंदिराला नक्कीच भेट देऊ शकता. ओके, हे होते सोलापूरचे 10 अवश्य ठिकाणे. यामधल्या कोणत्या ठिकाणाला तुम्ही भेट दिली आहे किंवा कोणत्या ठिकाणाला भेट देण्यासाठी तुम्ही सर्वात जास्त उत्सुक आहात हे सांगण्यासाठी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. हाय, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक बटनवर क्लिक करा. जर तुम्ही आम्हाला काही विचारू इच्छिता तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. जर तुम्ही आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट राहू इच्छिता तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.